घाई गडबडीच्या वेळेस नेहमी माझ्यासोबत असंच काहीतरी होतं. तर झालं असं की आज होती एक केकची ऑर्डर आणि त्यासाठी मी घरातली कामे आवरायला घेतली. मी पहाटे लवकर उठले आणि कामांना सुरुवात केली. इथे मी बेडवरची चादर व्यवस्थित झटकून घेतली आणि व्यवस्थित लावूनसुद्धा घेतली. त्यानंतर बेडवरती व्यवस्थित उशांना सेट करून घेतलं. त्याबरोबर मी इथे सुकत घातलेली कपडेसुद्धा घड्या करायला घेतली. यानंतर ही कामे आवरल्यावर मी माझा मोर्चा साफसफाईकडे वळवला. जराही वेळ वाया न घालवता मी भाज्या कट करून स्वयंपाकही करून घेतला. त्यानंतर लगेचच मी केक बनवायला घेतला. केक बनवणं हे तर माझ्या खूपच आवडीचं काम आहे. कधीही मला केक बनवताना कंटाळा येत नाही. तर बघा इथे मी धाग्याचा वापर करून केकला व्यवस्थित कटिंग केलेला आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही केकला कटिंग करता तर तुमचा स्पंज खूप व्यवस्थित कटिंग होतो. त्यानंतर कटिंग झाल्यावर मी लगेचच याला क्रीम लावून घेतली. क्रीम लावून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आपण कलरफुल बनवणार आहोत. कारण कस्टमरला हा केक थोडासा कलरफुल पाहिजे होता. त्यासाठी वेगवेगळे कलर मी इथे वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर याच्यामध्ये वापरू शकतात. अशा पद्धतीने केकला कवर केल्यानंतर घाई गडबडीत मी व्हिडिओ शूट करत असताना अचानक हा केक जो आहे तो माझ्याकडून पडला. तर अशा पद्धतीने केक पडल्यामुळे तो डॅमेजसुद्धा झाला. तर अशा पद्धतीने खराब झालेला केक रिपेअर कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या कुकिंग चॅनलवर अवेलेबल आहे. वैशाली स्टार 123 या चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता हा केक रिपेअर कसा करायचा. आणि याच चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या कुकिंग रेसिपी आणि केक रेसिपीसुद्धा पाहायला मिळतील. तर अवश्य भेट द्या. तर इथे पहा अशा पद्धतीने मी याला कंप्लीट केलेला आहे आणि व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी थोडासाच पार्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशा पद्धतीने फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता केक कसा दिसत होता. तर तुम्हाला केक आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.